नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत एनर्जीचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव. सिद्धू, खूप खूप स्वागत. पहिली गोष्ट की मी काय सुपरस्टार नाही, आपले मित्र आहेत. सुपरस्टार व्हायला खूप जन्म घ्यावे लागतील, पण आमच्यासाठी आहेस. कलाकार भाव आपला आहे. आपलं प्लॅनेट कलाकारांचं आहे. मी आहे. पहिलाच प्रश्न हा आहे की आतली बातमी फुटली, म्हणजे आतापर्यंत आम्ही आतल्या बातम्या फोडल्या आहेत ऍज अ जर्नलिस्ट. तू पहिल्यांदाच आतली बातमी फोडतोयस. नेमकी बातमी काय असणार? ही बातमी आहे ना, जैनिश सर आणि आमचे विशाल गांधी यांनी आणलेली बातमी. मला खूप छान वाटतं की असा एक म्हणजे काय ड्रामा कॉमेडी जॉनरने जाणारा एक मराठी सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असं काहीतरी या सिनेमाचं मी तुला सांगेन. गोष्ट खूप उत्तम आहे, गोष्ट खूप मस्त आहे. आवाज येतोय ना रे भाई तुला? हो, येतोय ना. मी नाही खाली लावलाय. गोष्ट खूप उत्तम आहे, गोष्ट खूप मस्त आहे आणि विनोद आहेच, पण ना अशी काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला ना आपल्या जैनिश सरांनी आणि विशाल सरांनी की मी या सिनेमाचा भाग होतो याचा आनंद आहे. म्हणजे प्रीतम कागणे आपली मैत्रीण, तिने विशाल सरांनी तिची मैत्री आहे. तर हे जेव्हा कास्टिंग चाललेलं तेव्हा तिने माझं सजेस्ट केलं नाव की तुम्ही सिद्धार्थ जाधवला एकदा विचारा, का ते रोल चांगला आहे. आणि मी तो रोल सोडला नाही, कारण ती गोष्ट कमाल आहे रे. आणि ती रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आगाशे सरांची गोष्ट आहे. आणि त्यांच्या म्हणजे ती रिव्हील पण झाली टीजर मध्ये की एक वृद्धग्रस्त आपल्या बायकोचीच मारायची सुपारी देतात आणि कोणतरी पळत आलाय त्यांच्या घरात आणि त्याला ते 4 स्टेप सांगतात. ही गोष्टच कमाल आहे. आणि त्याच्यावरती मग तो सगळा डोलारा आहे आणि गोष्ट कशी पुढे सरकत जाते. सगळी नवीन टीम आहे, पण त्यांना करण्याचं त्यांची जी इच्छाशक्ती आणि ते जे होतं ना विषयाला धरून इकडे तिकडे जायचं नाही. त्यामुळे हे गंमत आहे रे या सिनेमात. आणि मग त्यात डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणी अट्टंगडी मॅम, प्रीतम कागणे, विजय निकम सर, भारत गणेशपुरे सर, आनंद कारेकर, आमची त्रिशा, जिला आता नॅशनल अवॉर्ड मिळाला यार. सो अशी दिग्गज कलाकार मंडळी आणि एक खूप छान सिनेमा. त्यामुळे हा सिनेमा नाकारणं यार शक्यच नाही. बऱ्याच बातम्या सिनेमात आहेत. एक म्हणजे गौतमी सोबत तुझा धमाल डान्स, दुसरं तू स्वतः रॅप गायला, तिसरं तुझं शूटिंगच्या ठिकाणी पेंट हाऊस होतं म्हणे. अशा बऱ्याच बातम्या आहेत. तर तुला मला विचारायचं की पेंट हाऊसचा नेमका किस्सा काय? कारण मी ऐकतो प्रत्येकाकडनं की सिद्धू दादाने पेंट हाऊस हे केलं होतं. काय नेमकं ती बातमी? पेंट हाऊस असं नाही रे. काय आलं की डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी अट्टंगडी मॅम ते आमचे मी पार्ल्याला शूटिंग करतो, लताकुंज बंगला आहे, तो असं 1+1 आहे, वरती शूट होतं. तर ते अपडाऊन करणं नाही जमायचं. मग ते खाली अपडाऊन करण्यापेक्षा त्यांना ना ते आम्हाला एक असं टेंट बांधून दिला, तिथे AC वगैरे लावला. तर मी थोडं कसं आहे, आपल्याला धडपड असतं त्या दोन्ही दिग्गज कलाकारांबरोबर काम करायचं, तर थोडं हलका करायचं. आपण जरा रिलॅक्स होतो ना की प्लीज कम, प्लीज हॅव हे असं करून जरा ते उष्ण अवसान आणून त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी तेवढ्याच मोठ्या मनाने ते स्वीकारलं आणि मग ती एक गट्टी जमली की सीन नसेल, शॉर्ट असेल तर इथे बसा, AC खा, काही फ्रूट कापून देऊ का. मग ते एक टेंटचं एक जे होतं ते आम्ही असे चेन उघडायचो आणि ओपन केले की समोर त्याचं ते ट्रॅफिक असायचं. सांगायचो की दिस इज माय यु नो सी अँड यू जस्ट सी वगैरे असं करून ना प्लीज हॅव हे. अशी मजा मस्त झाली. त्यानंतर त्यांना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न होता, कारण सिनेमा करताना खूप धावपळ आहे. सिनेमा खूप रोलर कोस्टर राईड आहे, इमोशनची आहे. आणि प्रत्येक सीन करताना, कारण विशाल सर आणि संपूर्ण टीम त्यांचा पहिला सिनेमा आहे. नवीन नाही म्हणणार, ते एक्सपिरियन्स आहेत, कारण सुभाष सरांबरोबर खूप काम केलं. पण त्याचा पहिल्याचं वेगळं दडपण असतंच की प्रत्येक सीन कसा व्हायला पाहिजे, प्रत्येक कसा डिझाईन करायचं. त्या खूप आमचं सगळं नाट्य त्यांच्या घरात घडतं. कुठे कुठे त्या वेळ लागायचा. मग त्यात मी जरा त्यांना रिलॅक्स करायचा प्रयत्न करतो, एवढंच बाकी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गौतमी सोबत तुझे डान्स स्टेप सखूबाई आहे ना यार, जबरदस्त झालंय. म्हणजे ते गाण्याचा जो तुम्ही कॅम्पेन सुरू केलं होतं आणि ते आता ज्या स्टेजला गाणं रिलीज झालं आहे, म्हणजे तुझा आणि परफॉर्मन्स पण आता थिएटर लॉन्चला बघितला, दोघं एकमेकांना बरोबर मॅच करताय, तालावर ताल दोघं बरोबर धरता आहात. आणि एका रात्रीत गाणं शूट झालंय आणि एका रात्रीत एवढ्या एनर्जीने पूर्ण गाणं शूट करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ऑफकोर्स तुझी एनर्जी सगळ्यांनाच माहिती आहे. सो तो गौतमी सोबतचा डान्सचं ट्युनिंग कसं सगळं जुळलं होतं? नाही, हे सगळं विशाल सरांचं आणि त्यांच्या टीमचं होतं की आम्हाला त्या एका गाण्याला, सखूबाई गाण्याला गौतमी पाटीलला आम्ही विचारतो. गौतमी तिची गडबड, तिची धावपळ बघता की कुठली डेट्स असेल, डेट मिळेल की नाही. आणि राहुल ठोंबरे या जो आपला कोरिओग्राफर आहे, ह्याच्यावर काम करायची माझी इच्छा होती रे. काय कमालीचा कोरिओग्राफर आहे. आणि मराठीत काकापासून त्यांनी जे काय मराठीत तो आलाय आणि तो जे काय म्हणजे सगळे आपल्या मराठीत उत्तम कोरिओग्राफर आहे. तो राहुल स्वतःचं एक वेगळं स्थान घेऊन आहे. तो त्याची एक वेगळी आयडेंटिटी घेऊन आहे. सो त्याच्यावर काम करायची इच्छा होती, कारण तो जरा तो पेसी मध्ये, आणि त्यांनी उत्तम एका रात्रीत ते गाणं केलं. एका रात्रीत का करा, एवढी धावपळ चालू होती, वेळ होता. पण तू बघणार, तुला ते कळणार नाही, थंडी होती. आणि रिहर्सल केली, पण
ते सगळं राहुलचं त्या टीमचं आहे. गौतमी बरोबर काम करत नाचायचा, ती उत्तम नाचते. मला परफॉर्म करायचं होतं, मी परफॉर्म करतो. मला नाचता येत नाही, मी परफॉर्म करतो जेवण. त्यांनी जी मॅच झाली पण ओव्हरऑल आमच्या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होते ते गाण्यातही दिसतंय आणि ते गाणंही लोकांना आवडलंय याचा आनंद आहे. कारण आज ते तुम्हाला दिसले मी ते गाणं अगोदर आलंय पण ते स्लोली व्हायरल होत Viral. आता की आणि एक म्हणतात ना, गाणं येतो पिक्चर हिट. हा म्हणजे या सिनेमात मराठी सिनेमा गाणी असतातच, विषयी चांगले असतात आणि मला वाटतं टीम वर्क आहे. हिट फ्लॉप ते तुम्ही लोक मायवर प्रेक्षक तुम्ही लोकांना सांगता, पण ह्या प्रत्येक माणसानी ज्यांची ज्यांची नाव घेतली प्रामाणिकपणे हा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आणि आज 19 सप्टेंबर पासून तो संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार. त्यामुळे एक्साइटमेंट आणि आनंद दोन्ही गोष्टी आहेत. आणि मजा असेल ना, की एकीकडे मोहन सर, एकीकडे रोहिणीताई आणि त्यांच्या सोबत फ्रेम शेअर करणं. आणि नाही ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी तुला सांगतो ना, आपले महेश शिळेकर सर आहेत ना, त्यांनी मला गाव तसं चांगलं नावच्या सिनेमात घेतलं. सो त्यात मी स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करणार होतो. तर महेश शिळेकर सरांना बोललो सर एक तरी सीन त्यांच्यावर द्या ना, म्हणजे असे तर तसं नव्हतं पण त्यांनी क्रिएट केला. म्हणजे ते गावात येतात तेव्हा त्यांनी मला प्लेस केला. सो या मुवमेंट आहेत ज्या मला वाटतं की कलाकार म्हणून त्या असाव्यात. म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांबरोबर मी हादरे शोले हो पहिल्यांदा काम केलंय. डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर मी या सिनेमात मला वाटतं या मुवमेंटात माझ्या त्यांच्यावर काम करायची संधी मिळणं मोठी गोष्ट आहे आणि मी त्यांच्यावर अख्खा स्क्रीन शेअर करतो, परफॉर्मन्स करतो ही खूप चांगली. आणि ही खरं तर कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट असते ना, की सिद्धार्थ जाधव म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर तो एक एनर्जीचा एक असा स्टार, की ज्याच्यात आता तू त्याच्याने गाणं पण सिनेमात गायला आहे. म्हणजे ऍक्टिंग असू दे, कॉमेडीचं तू अफलातून आहेस, बॅटिंग करतोस, इमोशन सीन मध्ये पण तू खाऊन टाकतोस, डान्स, आता तू गाणं पण गातोय रे, ते पण रॅप सॉन्ग. तर एक कलाकार म्हणून मोठी अचिव्हमेंट आहे की एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या, एवढ्या सगळ्या गोष्टी एक प्रोड्युसर डिरेक्टर तुझ्याकडनं बघतात. नाही, सिद्धू म्हणतो यार हे करू शकतो, अरे सिद्धू चल गाना गा लेगा, अरे सिद्धू डांस तो कर लेगा, सिद्धू ऍक्शन भी कर लेगा, सिद्धू कॉमेडी भी कर लेगा, सिद्धू इमोशनल सीन भी कर लेगा. नाही मला खूप मस्त वाटतं. 2025 माझ्यासाठी खूप हॅपनिंग आहे. आता थांबायचं नाही पासून हा वेगळा प्रवास हो सुरू झालाय हो. आणि प्रत्येक सिनेमातलं काहीतरी वेगळेपण आहे. जे हिरे पैसा मध्ये असेल किंवा आता आतली बातमी फुटली मध्ये असेल, आता थांबायचं नाही किंवा साडेमाडे पुढचे 3 येतोय. 3.5चं. तर मला वाटतं हे मुवमेंट जगायला मला आवडतं नट म्हणून. मी काय करू शकतो काय नाही करू शकतो हे दिग्दर्शकांना लेखकांना माहिती आहे. ते म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करतो. सो ह्या मुवमेंट मी जपतोय. म्हणजे ह्या सिनेमात गाणं गायला मिळालं किंवा ह्या 2 दिग्गज कलाकारांबरोबर किंवा बाकीचे सगळे आपले मराठी दिग्गजकारांबरोबर काम करत संधी मिळते. तर मी ही मुवमेंट एन्जॉय करतो. ही 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 मुवमेंट आहे यार आणि येस यार मी हे करतोय आणि तुम्हाला आवडते ते मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय. रॅप करायला मिळालं भाई एनर्जी डाल, मग इमोशन सीन करायला मिळालं तर मला ते नट होऊन मला सरप्राईज करायला आवडतं. मला ते आवडतं आणि मला बरं वाटतं काय की विशाल गांधी जेनिस सरांसारखे पहिल्यांदा दिग्दर्शन करणारी कलाकार मंडळी हे माझ्याकडून एक पाऊल पुढे काहीतरी करून घ्यायचा प्रयत्न करतात. जे मी नेहमी महेश मांजरेकर सरांचं नाव घेतो की ते विनोदा बरोबर काहीतरी मला टाकतात की भाई क्षितिज पटवर्धन, समीर धोस, आदित्य सरपोतदार, म्हणजे फक्त विनोद नाही ठेवत कॉमेडी तर आहे हो, करतात. हो. केदार सर वगैरे पण बघ ना तू विनोद करतो काहीतरी देतात. तर ह्या सिनेमाने पण मला ते काहीतरी एक दिलंय जे मला 19 सप्टेंबर पासून तुम्हाला पाहायला. आणि तुझं एक नशीब पण असतं ना, की कलाकारांना महेश मांजरेकर सर, केदार शिंदे सर अशांसारखे गुरु भेटतात आणि त्या गुरूंचं बोट पकडून तू चालत आलास आणि इथपर्यंत पोहोचलायस. नशीब आहे. मी मी म्हणतो देवेंद्र सरांनी मला नाटकात आणलं, केदार सरांनी मला नाटकातून सिनेमात आणलं आणि महेश मांजरेकर सरांनी त्या सिनेमात विनोदा पलीकडे तू जाऊ शकते सांगितलं. तर मला हे असे गुरु आहेत जे आजही असं नाही की फक्त त्यांनी आशीर्वाद, ते आजही तो आशीर्वाद माझ्यावर ठेवतात. काय चाललंय कसं चाललंय बोलतात. खूप लोकांची नावं मी नेहमीच घेत असतो आणि म्हणजे पॅडी असेल, विकास कदम, भरत सर सारखा माणूस हो आहे. हो हो. म्हणजे मी सांगतो ना की यार प्रामाणिकपणाचा आव आणता येतो, प्रामाणिकपणा असावा लागतो आणि तो असावा. भरत सरांमध्ये आणि ती अंकुश सच्चाई दादा तुझ्यामध्ये पण आहे दादा. ती अंकुश दादा यार नाही ही लोक कुठे गेलो तरी असे पकडून थांबवणार. बघ ना संजय जाधव सर, आपले तेजस्विनी पंडित, उमेश कामत दादा, रितेश सर, अजूनही तशी थाप असते. आदित्य आहे, क्षितिज आहे, बाबा किती प्रसाद कांबळी आहे. खरंच रे असे ते ठेवतात आपलं. आणि ते तुझ्यातलं पण गुण आहेत की तू माणसं जोडण्याची कला खूप कमी लोकांना असते आणि तू ती माणसं जोडत चाललायस चांगले चांगले. मी फक्त एन्जॉय द मुवमेंट. हे आपण खूप वेळा बोललो, आपण मागच्या वेळेला इंटरव्ह्यू केलेला तेव्हा पण बोललो होतो की हा क्षण जगा. तर मी माझ्या करिअर मधला हा क्षण जगतोय आणि तो आतली बातमी फुटल्याच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत येतोय. बरं, आतली बातमी काय फुटली मी तर विचारणार नाही सिनेमातली, पण तुला इंडस्ट्रीतली एखादी बातमी फोडायची असेल तर तू कुठली बातमी फोडशील? असं होऊ शकतं का हे मला चांगलं वाटतंय भाई ना. आता कसं अमेय वाघचा सिनेमा एका आठवड्यात येतो, हम्म, मग लगेच ललित प्रभाकरचा सिनेमा येतो, हम्म, मग लगेच अंकुश दाचा सिनेमा येतो, मग लगेच स्वप्नील दाचा सिनेमा. हम्म. अशी ना यंगस्टर
हे आपण म्हणू यंगस्टर सुपरस्टार आपले त्यांचे सिनेमे येतात. आता काय झालं, आता बातमी अशी आहे की तो यंगस्टरचा जमाना परत एकदा आलाय. परत एकदा आला. म्हणजे 12 सप्टेंबरला एक तरुण हो हो तरुण ऍक्शन हिरो आपल्या इंडस्ट्रीत होते. म्हणजे त्यांचं नाव आहे दिलीप सर सर. दिलीप प्रभावकर सर. दिलीप सर. कडाक दशावतार कडाक दिसत आणि त्याच्या नेक्स्ट आठवड्यामध्ये येत आहेत यंग मॅन अँग्री मॅन डॉक्टर मोहन आकाशे आगाशे सर. हा यार एवढा मस्त आहे ना. तर ही बातमीच ती आहे की भाई आता यंगस्टर्स पुन्हा एकदा येतात. आणि बघ ना यार, पोस्टर फेसेस हो मोहन आगाशे सर आणि दिलीप दिलीप प्रभावकर सर. भाई मला प्रेक्षक म्हणून गोष्ट खूप मस्त वाटते रे. आणि बातमी मोठी. ही बातमी मोठी आहे ना की आता म्हणजे आता आपल्या तरुणांचा खेळ सुरू झालाय असं Yes, म्हणूया yes, आपण. yes, yes, yes. मी त्यांना ज्येष्ठ नाही म्हणणार. ह्या तरुणांचा जर दशावतारमध्ये दिलीप प्रभावकर सर चुम्मा हो, दिसतायत, कमाल वाटतंय आणि ते असणार आहे कमाल. ते खूप मोठं आणि सरकार. मी यांच्यावर काम केल्यामुळे मला माहिती आहे यांनी काय केले सिनेमात. बाय बाय बाय, गॉड ब्लेस यू, भेटूया. यांच्यावर काम केल्यामुळे मला कळलं की यांनी काय केलं सिनेमा. सो लागोपाठ 2 आठवडे आणि 2 दिग्गज मराठी इंडस्ट्रीत छा जाने के लिए यार. म्हणजे ते व्यापून टाकणार मला खरंच प्रामुख्याने वाटतं. म्हणजे मी मगाशी अजित भुरे सर होता ना, मी सुबोध खानोलकर आपल्या रुपारेचाच पोरगा हो, आहे. हो. अख्खी टीम आपली आहे यार. तर त्यांनाही शुभेच्छा आहेत की ही फॅमिली आहे ना. फॅमिली. आतली बातमी फुटली, आरपार हे सिनेमे येतात भाई. हे पण सिनेमे बघावे. आणि नंतर म्हणजे दशावतार आरपार येतो, त्यानंतर आम्ही येतो. तर मी सांगेन बातमी की सप्टेंबरच्या आठवड्यात सलग 2 सुपरस्टार येत आहेत तुम्हाला तुमचं मनोरंजन करायला. एक येतो वर्सटाईल यस. दिलीप प्रभाकर सर आणि येतो अँग्री यंग मॅन काय परफेक्शनिस्ट डॉक्टर मोहन आगाशे सर. नक्की बघाय दोघांचे सिनेमे. आणि हे आपल्या मराठी सिनेमांसाठी खूप चांगलं आहे. मोठी गोष्ट आहे. थँक्यू दादा. जाता जाता जे रॅप आम्ही ऐकतोय ना सध्या, ते 2 लाईन आमच्यासाठी. ठळक बातमी, दिसली बातमी, ऐकली बातमी, वाचली बातमी, वाजली बातमी, फुटली बातमी, फुटली रे. आतली बातमी फुटली, आतली बातमी फुटली, आतली बातमी फुटली रे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू यार, थँक्यू दादा.